आपण सहसा बाजारातून भाज्या, फळं आणली की ती थेट फ्रीजमध्ये कोंबतो. आपला एक अगदी साधा समज असतो की कोणतीही गोष्ट ताजी आणि सुरक्षित ठेवायची असेल तर ती फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे विषय संपला. पण हे नेहमीच खरं असतं का? आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच समजामागचं सत्य उलगडणार आहोत आणि पाहणार आहोत की आपली हीच सवय कधीकधी अन्नाचं किती मोठं नुकसान करू शकते. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. इथे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. फ्रीजमधली ही अतिथंड हवा खरोखरच आपल्या अन्नाचं नुकसान करते का? आपल्याला नेहमी वाटतं की थंडी म्हणजे ताजेपणा, पण हे समीकरण प्रत्येक वेळी योग्य ठरत नाही. खरं तर काही ठराविक पदार्थांसाठी ही थंड हवा एखाद्या शत्रूसारखीच काम करते. म्हणूनच इथे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. तज्ज्ञांच्या मते चुकीच्या पद्धतीने साठवणूक केल्यास अन्नातील पोषण कमी होतं आणि पोट बिघडण्याचा धोकाही वाढतो. म्हणजे बघा, हे फक्त चवीपुरतं मर्यादित नाहीये, तर ते आपल्या आरोग्याशी थेट जोडलेलं आहे. काही पदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते केवळ खराबच होत नाहीत, तर ते शरीरासाठी हानिकारकही ठरू शकतात. सर्वात आधी पाहूया चव आणि पोट चोरणारे पदार्थ. ह्या अतिथंड तापमानाचा पदार्थांच्या मूळ रचनेवर नेमका काय परिणाम होतो ते आपण समजून घेऊ. आता बटाट्याचंच उदाहरण घ्या. होतं काय की जेव्हा आपण बटाटे फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा त्या अतिथंड हवेमुळे बटाट्यातील नैसर्गिक स्टार्च अक्षरशः गोंधळून जातो आणि त्याचं रूपांतर थेट साखरेत होतं. याचा परिणाम बटाट्याची चव अनैसर्गिकरित्या गोड होते आणि त्याचा मूळ रंगही बदलतो. म्हणजे बाहेरून अगदी सामान्य दिसणारा बटाटा आतून मात्र पूर्णपणे बिघडलेला असतो. आणि हाच नियम टोमॅटोलाही अगदी तंतोतंत लागू पडतो. टोमॅटोचा तो लालबुंदपणा आणि रसदारपणा फ्रीजच्या अतिथंड तापमानात पूर्णपणे नष्ट होतो. त्याची नैसर्गिक रचना बिघडते आणि त्याची चव अगदी फिकी, म्हणजे पूर्णपणे बेचव होऊन जाते. एका ताज्या टोमॅटोची अशी अवस्था आपल्याला नक्कीच नको असते. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे दुर्गंधी आणि खराब होण्याचे धोके. काही पदार्थ तर फ्रीजमध्ये स्वतः खराब होतातच, पण इतर पदार्थांसाठीही ते डोकेदुखी ठरतात. यातलंच एक उत्तम उदाहरण म्हणजे कांदा. कांद्याला फ्रीजमध्ये ठेवणं म्हणजे एक मोठी चूक आहे. कांदा अतिशय मऊ पडतो आणि त्याला लवकर बुरशी लागण्याची शक्यता वाढते. आणि सगळ्यात वैताग देणारी गोष्ट म्हणजे त्याचा तो उग्रवास फ्रीजमधल्या इतर सगळ्या पदार्थांनाही लागतो. म्हणजे एक कांदा खराब होतो आणि संपूर्ण फ्रीजभर त्याचा वास पसरतो. लसणाची अवस्था तर याहून वाईट होते. फ्रीजमध्ये लसूण ठेवल्यानं त्याला अचानक मोड फुटू लागतात. तो आतून अगदी रबरासारखा लवचिक होतो आणि हळूहळू पूर्णपणे खराब होऊन जातो. त्याचा तो कडकपणा आणि नैसर्गिक तिखट चव पूर्णपणे नष्ट होते. हे सगळं टाळायचं असेल तर लसूण बाहेर मोकळ्या हवेत ठेवणंच कधीही योग्य. आता इथे खूपच रंजक गोष्ट आहे. कॉफीसारख्या कोरड्या पदार्थाचं फ्रीजमध्ये काय होतं ते पहा. याच्या 3 मुख्य पायऱ्या आहेत. सर्वात आधी फ्रीजमधल्या थंड हवेमुळे कॉफीमध्ये ओलावा निर्माण होतो. त्यानंतर कॉफी तिच्या आजूबाजूच्या इतर पदार्थांचा वास शोषून घेते आणि शेवटी कॉफीचा तो मूळ अप्रतिम सुगंध आणि चव पूर्णपणे नष्ट होते. म्हणजे आपली महागडी कॉफी अक्षरशः मातीमोल होते. यानंतरचा मुद्दा आहे पोषण आणि पिकण्याची प्रक्रिया थांबवणारे पदार्थ. अतिथंड हवा फळांच्या नैसर्गिक प्रक्रियेत कसा अडथळा आणते ते आपण पाहूया. उन्हाळ्यात कापलेलं थंडगार टरबूज किंवा खरबूज खाणं एकदम रिफ्रेशिंग वाटतं, नाही का? पण इथे एक छुपी अडचण आहे. कापलेलं टरबूज आणि खरबूज फ्रीजमध्ये ठेवल्यानं त्यातील आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असलेले अँटीऑक्सिडंट्स वेगाने कमी होतात. म्हणजे केवळ थंडाव्यासाठी आपण त्यातील महत्त्वाची पोषण तत्त्व गमावून बसतो. त्यामुळे ती बाहेरच ठेवणं जास्त फायद्याचं ठरतं. केळीच्या बाबतीतही अगदी हेच घडतं. सामान्य तापमानाला कच्ची केळी अगदी नैसर्गिकरित्या व्यवस्थित पिकतात. पण तीच केळी जर फ्रीजमध्ये ठेवली तर ती पिकण्याची प्रक्रिया तिथेच पूर्णपणे थांबते आणि अतिथंड हवेमुळे त्या केळीची सालं पूर्णपणे काळी पडतात. हा नैसर्गिक प्रक्रियेतील एक असा मोठा अडथळा आहे जो आपण अगदीच सहज टाळू शकतो. तर मग या सगळ्यातून सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय निघतो? अन्न साठवणुकीचा पुनर्विचार. आज आपण पाहिलेले हे 7 रोजच्या वापरातील पदार्थ, बटाटे, कांदा, लसूण, टोमॅटो, कॉफी, टरबूज, खरबूज आणि केळी, हे एक उत्तम उदाहरण आहेत की आपला रेफ्रिजरेटर हे अन्न टिकवण्याचं कोणतंही जादुई किंवा सार्वत्रिक साधन नाहीये. प्रत्येक पदार्थाची साठवणूक करण्याची एक योग्य आणि नैसर्गिक पद्धत असते. आता जाता जाता एक विचार करूया. आपल्या स्वतःच्या स्वयंपाकघरात आणखी असे कोणते पदार्थ असतील जे या थंड हवेत गुपचूप आपली पोषणतत्व आणि चव गमावत आहेत? यावर नक्की विचार करा आणि आजच आपल्या साठवणुकीच्या पद्धतीत तपासून पहा.
हे माहितीपूर्ण विश्लेषण ऐकल्याबद्दल धन्यवाद.